पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय जगताप यांनी कोरोनासारख्या महामारीमध्ये केलेल्या चांगल्या सामाजिक कार्यामुळे जास्तीत जास्त चांगले मताधिक्य देऊन त्यांना विजयी करण्याचा निर्धार आमदार संजय जगताप यांचे निकटवर्तीय संजय हरपळे यांनी व्यक्त केला। नमस्कार, आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज। पुरंदर हवेली विधानसभेच्या या धामधुमीमध्ये काय सांगाल आपण? या ठिकाणी तिरंगी लढत होते, तर कोण या ठिकाणी प्रत्येकजण विजयाचा दावा करतोय, काय सांगाल आपण? प्रत्येक उमेदवार हा विजयाचा दावा करणं हा त्यांचा मूलभूत हक्कच आहे, कारण लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढायचा जसा हक्क दिलेला आहे तसंच विजयी श्री खेचून आणण्याचा देखील हक्क दिलेला आहे। परंतु समाजामध्ये आपलं स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व काय आहे, समाजाकरता आपण काय आजपर्यंत केलेलं आहे, करोनासारख्या महामारीमध्ये ज्यावेळेस लोकांच्यावरती मरण यातना ज्यावेळेस होत्या तर त्यावेळेस कुणी खऱ्या अर्थाने समाजाची सेवा केली, त्यावरती मतदार राजा आज ठरवणार आहे की बाबा आपल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये समाजामध्ये कुठला लोकनेता आपल्या पाठीमागं उभा राहतो, आपल्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या समजून घेतो आणि त्यावेळेस आपल्याला जी गरज आहे ते पूर्ण करण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, ताकद आहे, अशाच व्यक्तीच्या मागं या ठिकाणी जनता उभी राहीन असं मला या ठिकाणी ठाम वाटतं। कोणत्या विकास कामांच्या जोरावर आपण जगताप सरांना या ठिकाणी विजयी होईल असं सांगा? त्यांच्या हातून ज्या प्रमाणामध्ये विकास कामं भागामध्ये झालेली आहेत, आज एकट्या पोरसुंगीमध्ये 38 ते 40 कोटीची कामं त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी भरपूर केलेली आहे। पण एकट्या फुरसुंगीचा विषय जर घेतला, कारण ज्या ठिकाणी आम्ही आता प्रतिनिधित्व करतो आहे किंवा सामाजिक काम करतो तर त्या ठिकाणी त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये कामं केली। तसं पाहिलं तर त्यांचा जो कार्यकाळ चालू झाला त्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस सुरुवात व्हायची त्याच वेळेस करोनासारखी महामारी आली, त्यामुळे 1.5-2 वर्ष पूर्णपणे त्यांचा त्याच क्षेत्रामध्ये वेळ गेला। नंतर 1 वर्षाचं आघाडी सरकार राहिलं, त्या पिरियडमध्ये त्यांनी ज्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये फंड उपलब्ध करून दिला आणि पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये परत सत्तांतरांचं जे काही महानाट्य आपण महाराष्ट्रात बुतोना भविष्य असं पाहिलं आणि त्याच्यामध्ये फक्त फोडं तोडं आणि राज्य करो ही जी काही सिच्युएशन तयार झाली त्याच्यामध्ये लोकांच्या मूलभूत गरजांकडे राजकारण्यांनी पूर्णपणे डोळे झाक केली आणि फक्त आमचा विकास आणि आमचं स्वतःचं घर याच्या पलीकडे कुणी न पाहिल्यामुळं लोक किंवा जनता उघड्यावरती पडली। पण ज्यावेळेस हे सगळं जनतेच्या लक्षात आलं आणि जनतेने लोकशाहीला मग मात्र धडा शिकवला महाराष्ट्रातल्या की तुम्ही करसो कायदा नाही चालणार, जनता जनार्दन ठरवणार आणि जनतेला जे पटेल ते जनता करणार। मग त्यावेळेस ना तुमचा पैसा उपयोगी आला, ना तुमची ताकद उपयोगी आली, ना तुमचं फोडतोडीचं राजकारण उपयोगी आलं। तिथं मात्र सर्वसामान्य नागरिकांनी दाखवून दिलं की लोकशाही मार्गाने चालला तरच तुम्ही टिकाल, लोकशाहीचा विरोध केला तर तुम्ही जाल। मग त्याचंच प्रतीक म्हणून आता कुठेतरी एक लाडकी बहीण योजना काढायची, तरुणांना बेरोजगारांना काहीतरी फंडिंग चालू करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करून आता मतदारांना आकर्षित करण्याचं प्रलोभन देण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलेलं आहे। परंतु जनता सुज्ञे, तुम्हाला जर खरंच लाडक्या बहिणीची आवश्यकता होती तर ज्यावेळेस तुम्ही सत्तेवरती आला तर 2-2.5 वर्षापूर्वीच ती योजना चालू करायला पाहिजे। खरंच तरुण बेरोजगारांची तुम्हाला अडचण जाणवत होती तर तुम्ही सत्तेवर आला त्याच वेळेसनं जर तुम्ही ते फंड चालू केला असता तर निश्चित लोकांना वाटलं असतं की नाही ही जनतेकरता करतायत। आत्ता फक्त तुम्हाला तुमचा पराभव निश्चित दिसायला लागला, गव्हर्नमेंट जातं हे दिसायला लागलं, महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार येतं आहे हे जेव्हा जाणवायला लागलं त्यानंतर तुम्ही ह्या अशा काही योजना बोलतापा मारून लोकांपुढं आणल्या की त्याला लोकांनी बोलावं, काहीतरी आम्हीच दाखवलं तर आपल्याकडे जनता येईल, ह्या उद्देशाने ह्या योजना केलेल्या आहेत आणि त्यामुळं मतदारावरती परिणाम होईल असं जर त्यांना वाटत असेल तर असं काही होणार नाही। जनता जनार्दन खूप हुशार झालेली आहे। सोशल मीडियामुळं आज कोण का राजकारणातून फुटतूट होते, का कोण दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतो आहे, का असे घटना घडत आहेत हे न कळण्यात पण कोणाच्या घरी ईडी गेली की कशी बंद होती हे सर्व जनता पाहत असते। बोलून नाही दाखवलं तरी मतरूपाने मात्र ते तिथं दाखवणार आहेत हे मात्र मी ठामपणे सांगतो। पाणी, रस्ता, कचरा या इथल्या मुख्य समस्या आहेत। या बाबतीत आता ग्रामपंचायतमधून आपलं नगर परिषदेमध्ये गेलेलं आहे, तर ह्या काही नागरिक नाराज आहेत तर काही नागरिक ह्या खुश आहेत, नक्की याबाबत काय सांगाल? नागरिक खुश किंवा नाराज, लोकांची किंवा नागरिक जो हा फुरसुंगी उरुळी परिसर असेल त्याच्यामध्ये जी काही नगर परिषद आता डिक्लेअर झाली तर त्यामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर सर्वसामान्य जनतेचं म्हणणं एकच होतं की आम्हाला हा जो काय कॉर्पोरेशनने टॅक्स लावलेला आहे
तो फार मोठा भरमसाठ म्हणजे की जो भरणं सुद्धा शक्य नाही. उदाहरणार्थ गोडाऊनवाले असतील, कार्यालयवाले असतील की त्यांचा व्यवसाय हा मापात असतो आणि त्यांना जर पर मंथली जर 6-7 रुपये स्क्वेअर फूट जर मंथली टॅक्स बसत असेल आणि त्यांचं गोडाऊनच 6-7 रुपये 8 रुपयांनी जात असेल, साहजिकच ते ओरडणार होते. तर त्यांचं म्हणणं होतं की टॅक्स कमी करा. परंतु इथं काय झालं, गावं घेताना 34 गावं घेतली होती, वगळताना आता 2 गावांची नगर परिषद करताय आणि बाकीच्या गावांचा तुम्ही टॅक्स कमी करताय. मग ह्या 2 गावांना वेगळं नाही, त्या 32 गावांना वेगळं नाही. तिथं मात्र तुम्ही म्हणता की तुमचं टॅक्समधून आम्ही मुक्तता करू आणि इथं मात्र तुमची नगर परिषद वेगळी करू. इथं पण लोकांचं एकच मागणी होती की टॅक्स कमी करा. लोकांची महानगरपालिकेला विरोध नव्हता. महानगरपालिकेमार्फत जो भरमसाठ असा घरावरती टॅक्स लागलेला आहे, गोडाऊनावरती टॅक्स लागला आहे, व्यवसाय कर लागलेला आहे, तो कमी करा ही मागणी होती. त्यामुळं लोक नाराज नाहीत. लोकांचं म्हणणं होतं पुणे महानगरपालिका आम्हाला हवी आहे, परंतु जो टॅक्स लावलेला आहे भस्मासुरसारखा तो आमच्यावरचा कमी करा, आम्हाला तो नको आहे. आणि त्या एका उद्देशाने लोक त्या गोष्टीला त्रासले होते, बाकी कुठल्या गोष्टीला त्रासले नव्हते. विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडून येते, ह्याचं तुमचं काय बेसिक सांगू शकाल? काय बेस? सगळ्यात महत्त्वाचा बेस जो आहे की त्यांनी करोनाच्या काळामध्ये केलेली जनतेची सेवा. दुसरा मुद्दा की त्या व्यक्तिमत्व असं आहे, कुणी टीका करू टिप्पणी करू पण कधीही त्यांनी राजकारण केलं नाही. तिसरं की त्यांनी कधी मेदभेद किंवा कोणा जातीभेद किंवा पक्षांतरांचं जे काही विषय असतात की हा या पक्षाचा तो त्या पक्षाचा, मग त्याच्यावरती काहीतरी प्रकटीका करा, याच्यावरती करा, आपलं स्वतःचं बागून घेण्याकरता किंवा साधण्याकरता वाद लावणे, एकामेकीविषयी वितुष्ट निर्माण करणारे वक्तव्य करणं, तर हे त्यांनी कधीच केलं नाही. ज्या गोष्टी नाही पटल्या त्याच्यापासून थोडे अलिप्त राहिले, परंतु कधीही सामाजिक दृष्टी समाजामध्ये तिढा निर्माण करणारं, समाजाप्रती कुठंतरी काहीतरी वाद निर्माण होईल, आपापसात तर होतातच, परंतु कुठंतरी जातीवाद तयार व्हावा, कुठंतरी कार्यकर्त्यामध्ये वाद व्हावा, कुठंतरी पक्षामध्ये काहीतरी व्हावं, कुठल्या तरी नेत्यामध्ये वादविवाद, असं कधीही ती व्यक्ती वागलेली नाही आहे. सर्वसामान्यांना जे गरजेचं आहे, ज्यावेळेस शासनाकडून काही मिळालं नाही ते त्यांनी पदर खर्चाने केलं. करोनासारख्या महामारीमध्ये त्या व्यक्तीने कितीतरी हजारो व्यक्तींना अन्नाचा पुरवठा केला, कोविड सेंटर उभे केले, रुग्णांची सेवा केली, औषध फवारण्या केल्या, गोळ्या औषधांचं वाटप केलं. आज ही जी कामं आहेत त्याला कुठला शासनाचा फंड नव्हता, वैयक्तिकरित्या त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या ताकदीवरती सर्वसामान्याची सेवा केलेली आहे. त्यानंतर त्यांना जो काही त्या आघाडी सरकार असताना जेवढा काही वेळ काळ मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी लोकांची एवढी मूलभूत चांगली कामं केलेली आहेत. लोकांसारखी फ्लेक्सबाजी करणं, मोठे मोठे होल्डिंग लावणं, उद्घाटनामध्ये मोठा खर्च करणं हे त्यांनी मात्र टाळलं. ॲडव्हर्टाईजमेंट म्हणतो आपण किंवा सोशल मीडियावरती विनाकारण अफवा करणं, ह्याच्यापासून अलिप्त राहून जनसामान्याची सेवा करणं हे एकमेव ब्रीदवाक्य हातामध्ये किंवा डोक्यामध्ये ठेवून लोकांच्यामध्ये पोचणं, लोकांना काय गरजेचं आहे ते त्यांनी हे केलं आणि त्याच्याच जोरावरती ते आज जनसामान्याच्या मनामध्ये हृदयामध्ये बसलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या जोरावरच ते परत निवडून येणार, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. 100% लोक त्यांच्या पाठीमागे आहे. मोठ्या होर्डिंग किंवा मोठा प्रचार यंत्रणा दाखवून नव्हे तर घराघरात मनामनात आणि माणसाच्या हृदयात रुजलेलं ते नाव आहे. तीर्थयात्रेपासून ते जनसामान्याच्या आरोग्यापर्यंत ज्या लोकांना मूलभूत सुविधा लागतात त्याच्यावरती पूर्णपणे एक अभ्यास करून काम करणारं एक हुशार आणि कुशल नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणूनच आज आम्ही त्यांचा या ठिकाणी प्रचार करत आहोत. आणि निश्चित आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की ते 100% ह्यावेळेस 50,000च्या लीडनी निवडून येतील, ह्याच्यात कुठलीही शंका नाही. धन्यवाद. तर आपण पाहत होता या ठिकाणी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जगताप पुन्हा एकदा निवडून येतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करण्यात आले. धन्यवाद.